जगातील प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते असं म्हणतात. पण एका स्त्रीच्या मागे खरंच पुरुष उभा असतो का? आजही अनेक महिलांना स्वप्न पाहण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. मग खरोखरच महिला सशक्तीकरण झालं आहे का? स्त्री शक्तीची चर्चा आपण दरवर्षी फक्त 8 मार्चलाच करतो. उरलेल्या 364 दिवसांमध्ये ती विसरली जाते का? महिला दिन फक्त शुभेच्छा स्टेटस पुरता मर्यादित आहे की खरंच समाज बदलवण्याची खरी सुरुवात? तुम्ही म्हणता प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण एका यशस्वी स्त्रीच्या मागे उभे राहण्याची ताकद पुरुषामध्ये आहे का? हो, निश्चित असते. खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देताना मी 2 बाजूने देईन. त्यातला पहिला भाग असा की सगळे पुरुष काही सारखे नसतात. 2 मानसिकता आहेत. त्यातली पहिली मानसिकता अशी की पुरुषी अहंकार जर मध्ये आला तर त्या स्त्रीला अनेक अडचणी निर्माण होतात. म्हणजे तिला स्वातंत्र्य मिळत नाही, तिच्यावर अन्याय केला जातो की स्त्री माझ्यापेक्षा पुढे जाऊ नये. हा जो एक पुरुषी अहंकार पुरुषांच्या मनामध्ये जर आला तर मात्र तिला डावलल्या जातं. मग अशा पुरुषांमध्ये मात्र उभं राहण्याची ताकद नसते. पण सगळेच पुरुष असे असतात असं नव्हे. काही पुरुष जे असतात ते स्त्रीला अत्यंत स्वातंत्र्य देतात, तिला समजून घेतात. त्यामुळं आणि खरी गोष्ट मला अशी वाटते की स्त्रीला समजून घेणं, तिच्या भावनांचा आदर करणं आणि तिला उत्साह तिचा जो आहे किंवा तिच्या ज्या भावना आहेत, तिची जी प्रेरणा आहे त्यासाठी मार्गदर्शन करणं, हा खरं म्हणजे पुरुषार्थाचा खरा भाग आहे असं मला वाटतं. तर अशा मानसिकतेचे जे पुरुष उभे असतात तर ते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. म्हणजे स्त्री ही पुरुषाशिवाय अपूर्ण आहे आणि पुरुष हा स्त्रीशिवाय अपूर्ण आहे. म्हणून दोघांनी सोबत राहून सोबत निर्णय घेऊन प्रत्येक गोष्ट करायला हवी असं मला वाटतं. म्हणून बहुतांश पुरुषामध्ये यशस्वी स्त्रीमागे उभं राहण्याची ताकद ही पुरुषांमध्ये असते असं मला वाटतं. स्त्रीला समाजामध्ये आदराचे स्थान आहे का असं तुम्ही मानता का? हो आहे, नक्कीच आहे. कारण की आपण पूर्वी जरी पाहिलं तरी मागील काही दशकांपासनं मुक्ताई असेल, सावित्रीबाई फुले असतील, झाशीची राणी असेल, तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्या ठिकाणी आपलं समाजात स्थान निर्माण केलं. झाशीच्या राणीने अनेक लढाया लढल्या, सावित्रीबाईंनी मुलींसाठी अनेक संघर्ष केले. सावित्रीबाईंनी जर त्या ठिकाणी जर त्यांच्या जीवनामध्ये जर कष्ट लोकांचे जर त्रास जर सहन केला नसता तर पुणे विद्यापीठासारख्या विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव मिळालं नसतं. आणि ज्योती जय क्रांती हे तेव्हापासनं त्या ठिकाणी ही उद्घोषणा समाजात रुजू झाली. आणि अजून जर सांगायचं झालं तर आत्ता तीच प्रेरणा घेऊन आत्ताची स्त्री ही पुढे जात आहे आणि एक सक्षम कुटुंब बनवण्याचं, एक समाजामध्ये स्थान निर्माण करण्याचं काम ही स्त्री करीत आहे. आणि स्त्री ही शिवाजी जिजामातांनी शिवाजी महाराज या जगामध्ये 2 जिजाऊ झाल्या. एक म्हणजे तुकाराम महाराजांची जिजाऊ आणि एक शिवबाराजाची जिजाऊ. तर एका मातेने या स्वराज्यासाठी आपला मुलगा दिला आणि एका जिजाऊने आपल्या या धर्मरक्षणासाठी संताच्या रूपाने आपला पती ह्या विश्वाला त्या ठिकाणी एक वेद म्हणजे गाथा निर्माण करण्यासाठी आपला पती या विश्वाला दिला. आणि या सर्व कार्यातून जर आपण जर सांगितलं तर ह्या सर्व कार्याच्या मागं स्त्रीचं समाजामध्ये एक मोठं मानाचं स्थान आहे. महिला दिन साजरा करून खरंच काही बदलणार आहे का? खरं म्हणजे खूप काही मोठं परिवर्तन होईल महिला दिन साजरी करून असं मला वाटत नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी की परिवर्तनाला सुरुवात मात्र होईल. म्हणजे कुठलाही विचार रुजायला, कुठलाही विचार मनामध्ये त्याचं प्रसरण होण्याकरिता वेळ लागतो. तर त्या वेळेची ती सुरुवात होईल. म्हणजे विचारांची जागृती जी आपण म्हणतो ती होईल. खरं म्हणजे इतिहासामध्ये जर आपण बघितलं, महिलांच्या बाबतीत जर विषय बघितला तर जो एक शोषितपणा किंवा मानसिक दमन जे त्यांचं होत आलेलं आहे त्यामुळे महिला ग्रस्त आहेत. पण जसा जसा काळ बदलला, जशी वेळ बदलली तसे लोकांचे विचार बदलले. ते काळानुरूप अत्यंत महत्त्वाचे होते आणि त्या पद्धतीचं स्वातंत्र्य स्त्रियांना मिळतं आहे. पण बहुतांशी मला आजही असं वाटतं की ग्रामीण भागामधल्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना पाहिजे तसं स्वातंत्र्य, त्यांची विचार मांडण्याची त्यांना मुभा किंवा कोणत्याही निर्णयामध्ये त्यांचं साह्य हे घेतल्या जात नाही किंवा त्यांना शक्यतो विचारात घेतल्या जात नाही असं बऱ्याचदा माझं निरीक्षण आहे. मग हे बदलवण्यासाठी मात्र वेळ लागेल.
पण साजरी करणं, महिला दिन साजरी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण नवविचारांचा तो जागर असतो, स्त्री विचारांचा तो जागर असतो आणि हळूहळू हळूहळू एका मोठ्या परिवर्तनाकडे आपण जाऊयात. त्या दृष्टीने महिला दिन ज्याला आपण म्हणतो तो महिला दिन साजरी करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आज महिला दिनी तुम्ही स्वतःला कोणतं वचन देणार आहात? स्वतःच्या मतानुसार जगण्याचं की इतरांच्या अपेक्षानुसार वागण्याचं? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, महत्त्वाचं असेल तर इतरांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.